वाव, आतापर्यंत किती छान चाललेलं ना सगळं. आणि ऑफिसवाले काय म्हणतात? हा, तू एन्क्वायरी केलीस, तुला फीडबॅक मिळाला, मग? हा, तर तरी पण मला एक वन साइडेड क्रश होता तिच्यावरती. हा, याला खास म्हणतात. हा, तेच म्हणू शकतोस. माझ्या खास होती की पाहिजेच आहे ती मला. अरे अरे अरे. हा, आणि तिचा डेस्क आहे ना ऍक्च्युली असा माझ्या समोरच होता, असं समोर बसायची, त्यामुळे कंटिन्यू नजर जायची माझी कामामध्ये, फोकस तेवढं, शिवाय खायचो मी त्याच्यामुळे. मग टेक्स्ट केला तिला, रील पाठवलेली स्टार्टिंगला, नंतर हळूहळू कन्व्हर्सेशन वाढलं की ती, नंतर मी तिला विचारलं की माझ्याशी डेट करशील का वगैरे. तर मग ती हो बोलली. माझ्याशी डेट करशील का? अरे म्हणजे मी आय लव्ह यू बोललेलो ऍक्च्युली डायरेक्टली. मी तुला सांगताना जसं असं खोटं नको सांगू मला. कसं काय म्हणाला? मी तुझ्यावर नाही, मला तू आवडतेस, आय लव्ह यू. ओ वाव, मी कधी असं म्हणालोच नाही कोणाला यार. नाही, मी म्हणालेलं. अरे हा, म्हणजे तिला नाही, त्याला वाटलं की मी म्हणालो, तू नको म्हणूस तिला. ठीक आहे, हा, तू तिला म्हणालास माझा. हा, मग नंतर इंस्टाग्राम वरती चालू आहे. हो, इन्स्टावरती चालू. मग त्याच्यानंतर ती काय म्हणाली? तिने पहिला सिम्बॉल्स पाठवले, असे रडायचे. सिम्बॉल्स नाही, त्याला इमोजीज. हो, इमोजी पाठवले, असे रडायचे. नंतर मी तिला विचारलं, तुझा आन्सर पाहिजे मला. थांबा, तुझा आन्सर पाहिजे मला. रडायचे सिम्बॉल्स आले. हा, तर ती बोलली हो, त्या डायरेक्टली त्याच मोमेंटला. तर त्याच्या जवळपास 15 दिवसानंतर, म्हणजे 3 महिन्यानंतरचा रिलेशनशिप चालू झाल्याच्या 3 महिन्यानंतर मला कळालं की तिचा दुसरा बॉयफ्रेंड आहे बाहेर तिथे, आणि तो पण आमच्याच ऑफिसमध्ये. त्याच्यासोबत डेट करताना पण ती ऑलरेडी 3-4 पोरांशी बोलत होती, डेट करत होती.